आज आम्ही असेच फिरायला आलोय, दोघे मार्केटला आलोय. मार्केटला आलोय. आज शुक्रवार आहे. ह्याची मम्मी आणि माझी मम्मी मार्केटला गेलेत आणि आम्हाला बोलले वळवून या. तर आम्ही असेच थोडा नाश्ता करतोय ते वडापाव. आम्ही असेच वळवता जरा मोठा वळण मारून निघलो, कारण आम्हाला कामं काय नाही. नाश्तावाला आहे, नंतर नाश्ता. हा नाश्ता आहे, थोडा जरा नाश्ता बांधले बघ किती गर्दी आहे ना त्याच्याकडे. जरासा विषय आहे, खाली जातोय आम्ही. खाली आम्ही जरा फिरून येतो, जेटीवरून आपण जाऊन येऊ. काहीच गाडी केली एकदम काका वाटतोय थोडा मध्ये. पप्पांची डिमांड होती, पप्पांची डिमांड होती की गाडी काढ, त्यामुळे मी शिकवली. आणि आपण जे मागच्या वेळी गेलेलो त्याच रस्त्याने आहे बघ. डिफरन्स काय की जरा पूर्ण जाऊन येणार आम्ही. आणि तिकडे 2 लोकेशन आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी, एक बीचचं आहे आणि एक किल्ल्याचं आहे आपल्या देवगडचं. ते आपण ब्लॉगमध्ये कव्हर करू, ह्या नाही बट नेक्स्ट. हा आता एक शॉर्ट म्हणून जर गेला तर जाईल आमच्याकडनं सध्या तरी. आणि असा विचार चालला आहे आमचा की दिवाळीनंतर कुठेतरी असं टूरला किंवा फिरायला जायचं. बट प्रॉब्लेम आहे की ह्याचे एक्झाम आहेत दिवाळीनंतर आणि माझं काय फिक्स नाही, कारण माझं पण कॉलेज सुरू होणार तोपर्यंत. तर जर आम्हाला वेळ भेटला तर आम्ही जाऊ फिरायला. तर त्या फिरण्यामध्ये पण आपण खूप सारे ब्लॉग करणार, कुठे जाणार तिकडचे, किंवा अख्खा एक मोठा ब्लॉग पडेल 1 डेचा. ते तर आपण बघूया कसं होतं त्यांचं सगळ्यांचं. ब्लॉग लागला पटकन मला आठवलं की आपण जरा जेटीवर जाऊ नये. मी विसरलेलो, जेटी पण एक आपल्याकडे आहे, आमची खाडी आमची. दाखव आता बघा, हे बघा मित्रांनो, ह्या साईडला प्रॉपर आपली खाडी येते. हां घरं बिरे आहेत त्यामुळे प्रॉपर तुम्हाला दिसणार नाही, बट हां बघा लुक, छोटा लुक, मिनी लुक. हा छोटा रस्ता त्याचा, हे असं जाताना हा रस्ता लागतो. जेव्हा कधी पण तुम्ही याल तुम्हाला ह्याच रस्त्याने जायला लागेल. एवढी फेमस नाही खाडी जेटी आपली. हे बघा सगळे बोटी इकडे येतात, ज्या वेळी वादळ बिदळ येतात तेव्हा गुजरात साईडच्या बोटी आहेत. हा गुजरात साईडच्या आणि सगळ्या बोटी आपल्या इकडे लागतात सेफ्टीसाठी. कारण ह्याला एक ॲडव्हान्टेज आहे, आपल्या समोर पण ना एक सी टाईपमध्ये एक काय म्हणणार डोंगर टाईप आहे, त्यामुळे जेव्हा पण वादळ येतं ना ते तिकडे धडकतं, आपल्यापर्यंत पोचत नाही. आणि त्याचाच फायदा आपल्या कोळी बांधवांना होतो. हे बघा ह्या रस्त्याचं काम चालू झालं आहे आता. ह्या साईडने पूर्ण खच्चीकरण केलेलं आहे त्याचं इकडे. हा पूर्ण खच्चीकरण केलेलं आहे ह्या साईडने, बघितलं तर तुम्हाला दिसेल. आणि प्रॉपर आपण बघा इकडनं आपली ड्रेनेज सिस्टीम ये तशी. रस्त्यामध्ये एक हे पडलेलं आहे, झाड पडलं, आपल्याला काढावं लागेल. झाड पडलंय तर काढतोय. छोटंसं काहीतरी आहे. परत कसं आहे, आपल्या गाडीची काळजी घेतलीच पाहिजे ना. तर हे बघा काढतोय तो. लेट्स गो बेट्स. तर हा रस्ता आपला. मी पण झाले 2-3 महिने नंतरच येतोय, त्यामुळे मला पण एवढे. हे बघा सगळ्या बाहेरच्या बोटी लागलेल्या आहेत बघा. अरे ब्राईटनेस. हे बघा बोटी, हे जेवढे पण गठ्ठ्याच्या गठ्ठे आहेत ना, हे सगळे बाहेरच्या बोटी आहेत. वादळामुळे पावसामुळे आपल्या एरियात येऊन राहतात आणि आपण काय बोलत नाही, कारण आपल्याला काय गरज नाही बोलण्याची. मग आपण इथं गाडी जरा लावूया आणि बघूया. या साईडला जरा गाडी आपण जरा टच करूया. ओके तर आलो आम्ही त्या रस्त्याला. आता लवकरच दाखवतो आमची जेटी कशी काय आहे ती. आणि साधारणतः किती मीटर, किती वेळ लागेल? 15 मिनिटं. कुठे? देवगडपासून इकडे यायला. देवगडमधून 10 मिनिटात तुम्ही येऊ शकता. 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्हाला आहे. एक्सेसिबल आहे, पटकन आहे. तुम्ही स्कूटी घेऊन आहे, गाडी घेऊन आहे. हां फक्त एकदम मोठी ट्रॅव्हल्स जमणार नाही, कारण एरिया जागा एरिया आणि छोटा आहे आपला. अशी छोटी एक चौक पण केलेली आहे, कारण बाहेरनं येणारे बोटी असतात त्यांच्यावर लक्ष ठेवतात. इकडे पोलिसांचा बंदोबस्त असतो प्रॉपर. पोलिसांचा स्पीड बोट आणि इकडे फिरत असतात. जेव्हा पण काय म्हणतात आपण इव्हेंट कोणते असला की बोटी आणि सोडलेल्या असतात त्यांनी असं. आणि हे आपलं
हे छोटंसं मंदिर आहे इकडे. आणि पण आता तुम्हाला हे बघा छोटंसं मंदिर इकडे केलं. ही चौक टाईप आहे, म्हणजे इकडे असतात पोलीस असतात कोण ना कोण. आणि हा पुरा एरिया आहे आपल्याकडे. दोन जण आहेत, बघूया आता मला आतमध्ये सोडतात की नाही, सोडायला देतात की नाही. हे बघा हे एंट्रन्स पूर्ण झाकलेलं आहे कारण वादळी वारा वाजत नसताना. इकडे आता बोटी लागलेल्या आहेत, दोन, एक बोट लागली आहे. हा तो एरिया, हा बघा सगळ्या बोटी लागल्या तिकडे. आणि ह्या साईडला इकडनं आपली एंट्री टाईप कशी आहे पूर्ण, तिकडनं बघतात तिकडनं एंट्री टाईप आहे आपली. आणि इकडे आता बोटी लागले सगळे आपले काय म्हणतात तलाठी आणि जे तलाठी म्हणतोय जे हां सगळ्या भाज्याच्या पुढे खलाशी आणि सगळे तिकडे आपले काय म्हणतात जाळी आणि विणत आहेत. तर काम चालू आहे, आपण तिकडे जाऊया नको जास्त. तर हा बेसिकली तुम्ही म्हणाल की लेआउट आहे इकडचा असा. पुढे जाऊन सगळं ओपन आहे कारण त्यांना लागतं ओपन तिकडे. हे फक्त एक झाकलेलं आहे. हा एरिया जो पुरा आहे तो जिकडनं एंट्रन्स आपली ही अशी. आणि तिकडे जाऊन आपलं हे होतं. तर इकडे जेव्हा नारळी पौर्णिमा असतो तेव्हा तो सगळेजण इकडेच येतात या एरियामध्ये प्रॉपर, असा विषय होतो. आणि आत्ता दाखवण्यासाठी एवढंच आहे सध्या तरी, पण नंतर विषय. तर मला माहिती आहे तुम्हाला दिसेल, पण त्या साईडला ना एक जेली फिश दिसली आम्हाला पूर्ण आतमध्ये. हां ती बघा ही बघा दॅट ती छोटीशी जेली फिश आहे. आता खाली गेली जाते ती पाण्याने. तर ह्या साईडला आधी एक जागा केलेली ह्या साईडला प्रॉपर अशी चलण्यासाठी. आणि बट आता ते सगळं वादळामध्ये आणि वाहून गेलं. तर आता हे सगळं हा आपला बुरुज बघायला तर नीट दिसेल तुम्हाला. हा बघा इकडे पण त्या काळापासून दगडं आम्ही ठेवलेले आहेत बुरुज टाईप. त्या साईडला आमची घर आहे, या साईडला हां त्या साईडला इथं आमची घर आहे, तिथं आम्ही येऊन बसतो. जिकडे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्या पलीकडे त्या साईडला. आणि आमचा एक स्पॉट आहे तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवतो आम्ही, खुफिया स्पॉट. तिकडे आम्ही तुम्हाला नेऊ. कुठे हां ती एकदम झूम करतो, एकदम कडक. हे बघा ते एक डंक आणि काम 25 अशी जिंकूश. तर हा एरिया पुरा आपला पोस्टांमधलं तरी चालेल असं आहे. आणि त्या रूटने जे समोर दिसते त्या रूटने सगळे येतात. पुरुष काय बांधलेलं आहे ऑलरेडी एन्शंट आधीच्या काळापासून. तर हे एवढं दाखवण्यासाठी होतं तुम्हाला. आणि हा एकदम मिनी ब्लॉग असेल आणि एडिटिंगमध्ये जरा डिफरन्स तुम्हाला दिसेल. त्याचं कारण तुम्हाला मी नंतरच यायला सांगतो का नक्की डिफरन्स तुम्हाला एडिटिंगमध्ये दिसेल. काय विषय करतो आम्ही, प्लॅनिंग चालली आहे आमची माझी आणि राहुलची. म्हणजे माझी चालू आहे. राहुलला मी काय आयडिया सांगितली ती, राहुलचं पण ओके आहे, तो काय नाही म्हणत नाही मला. तुम्हाला सगळ्यांना नंतर सांगतो की काय नक्की आमची प्लॅनिंग चालू आहे ती. आपले शेट उभे आहेत. तर आता आम्ही दोघंजणं त्या स्पॉटवर निघतो आहे. ही आपली गाडी स्वीट. आणि इकडनं डायरेक्ट आपण जाऊया मार्केटला आणि त्या दोघांना पिकअप करूया. चिकन किती किलो? चिकन लोकेश भाऊ. तर हो गाइस हम निकल पड़े अपने सफ़र पे. सॉन्ग लगाते हुए देखो 100 प्लेयर एक हाताने गाडी तर देखा सॉन्ग लावता आपला भाऊ ना भाई प्रोफेशनल आहे पूर्ण. तो मुंबई पुणे आणि फिरलेला आहे गाडी घेऊन तरी. त्यामुळे डोळे झाकून आपण हिच्या विचार आरामात गाडी चालवतो क्लिअर कट. ते जे वादळ आलं कधी तत्की वादळ होतं आणि खूप भयानक वादळ होतं ते. कारण त्यात हा पण होता, ह्याला पण एक्सपिरियन्स असेल तो वादळाचा. आणि माझ्यासाठी पण पहिलाच वादळ होतं ते माझ्यासाठी तरी. आणि त्यामध्ये प्रॉपर जे पोल बिल होते सगळे आपले लाईटीचे ते सगळे पडलेले. प्लस
लाईटी सगळीकडे आउट ब्लॅकआउट पुरं झालेला, पूर्ण लाईटी काढलेल्या. 5 दिवस आमच्या घरी लाईट नव्हती. आमच्या फ्रीजमध्ये जे ठेवलेलं ते सगळं खराब झालेलं. आणि 5 दिवसानंतर जेव्हा लाईट येते त्यानंतर आमचे फोन बिन सगळे चार्ज झाले. त्या आधी आमच्याकडे कायच नव्हतं. आम्ही पूर्ण लिटरली ज्यांच्याकडे चार्जिंग होती, ओळखीत जे होते, ज्यांच्याकडे घरी लाईट होती त्यांच्याकडे जाऊन आम्ही चार्जिंग केलेली होती 2-3दा मोबाईल. बस एवढे वादळाने वाट लावलेली. म्हणजे आपण फॅक्टर म्हणतो की आपलं गाव एका आपलं समुद्राजवळ आहे, आपल्याला चांगलं आहे, ते व्ह्यू आणि भेटतो. पण एक दुसरा एक फॅक्टर आहे की असे वादळ प्रकाराने काय ना काय असतात ते त्यांचं डेंजर असतो आपल्याला असा. आणि आता आम्ही वाईप्स करत करत चाललो आहे. त्या माझा मी तुम्हाला डायरेक्ट बाजारामध्ये भेटू. हां, तर मित्रांनो आता आम्ही चाललोय बाजारातून आम्ही घरी चाललोय. आता पिशव्या घेऊन आम्ही चाललोय. हा बघा बाजार. आणि आमच्या ज्या लावली आम्ही इथे आम्ही इकडून निघणार, सरळ घरी जाणार. ओके, चला आपण घरी भेटूया. तर घरी आलो आहे. मोठा भाऊ कालच आलेला आणि आपण करणार नाही, मी हा टाकणार नाही, तुझा टाकणार नाही. तो सध्या दाखवण्याच्या परिस्थितीत नाही आहे म्हणून. तर आता आम्ही घरी आलो आहे आणि बघूया. हा बघा, ही माझी माता, ही माझी माता, ही माझी माता. काय करू आता? काय तर बघूया. आता आम्ही बाहेर जर संध्याकाळी गेलो तर तो ब्लॉग करूया. गाडी चालवतोय आता पहिल्यांदा मी, म्हणजे झालं चालून पण ब्लॉगवर पहिल्यांदा चालवतोय. आणि चला तर थोडी जरा गाडी चालवली तर एक घंटा रे मागे तो तोंड लपवतोय, दाखवत नाही आमचा. आणि आता आम्ही दोघं घरी जाणार. एवढी स्ट्रीम आपलं एवढंच होतं ब्लॉग आजचा. तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा आहे आम्हाला कॉन्टेंट, काय अजून वाढवायला पाहिजे किंवा काय कमी करायला पाहिजे किंवा काय चेंजेस करायला पाहिजे ते सांगा. आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ येत राहतील, तुम्हाला एंटरटेन करत राहतील, तुम्ही ते आवडीने पहा.